नमस्कार मित्रांनो, मी साहेबराव भद्रे. काया पलट या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की HSRP नंबर प्लेट कसा ऑनलाईन बुकिंग करायचा ते आपण सर्व या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो, तरच तुम्हाला समजणार आहे. सर्वप्रथम आपण गुगल क्रोमवर जाऊया. गुगल क्रोमवर गेल्यानंतर इथे HSRP असा टाईप करून सर्च करायचा आहे मित्रांनो. सर्च केल्यानंतर इथे आपल्याला पहिली जी वेबसाईट दाखवत आहे यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. अप्लाय हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट. मग इथे आल्यानंतर आपल्याला RTO ऑफिस निवडायचं आहे मित्रांनो. जे तुमचा MH कोडने जे गाडी नंबर सुरुवात होत असते ते आपल्याला निवडायचं आहे. निवडल्यानंतर सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर आता आपल्यापुढे दोन ऑप्शन दिसत आहेत. पहिला आहे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट आणि दुसरा रिप्लेसमेंट बुकिंग. म्हणजे इथे कन्फ्यूज व्हायचं नाही. आपल्याला पहिला ऑप्शन निवडायचा आहे, म्हणजे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट विथ कलर स्टिकर. ह्यावरती येऊन आपल्याला बुक करायचं आहे. बुक केल्यानंतर आता इथे आपल्याला माहिती भरायची आहे. माहिती म्हणजे तुमचा सुरुवातीला रजिस्ट्रेशन नंबर म्हणजे तुमचा गाडी क्रमांक इथे टाकायचा आहे. त्यानंतर चेसिस नंबर तुमच्या RCवर दिसून जातील. तुम्ही ते बघा, चेसिस नंबर इथे टाका किंवा शेवटचे 5 डिजिट टाकले तरी चालेल. त्यानंतर पुढे इंजन क्रमांक विचारलेला आहे, इंजन क्रमांक टाका. इथे शेवटचे 5 डिजिट पण टाकू शकता मित्रांनो. त्यानंतर खाली मोबाईल नंबर विचारलेला आहे, इथे तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्या. त्यानंतर इथे कॅप्चा आहे, कॅप्चा टाकून घ्या. आता व्हेरीफाय विथ वाहन यावरती क्लिक करा. आता इथे आल्यानंतर अगोदर जी माहिती भरली होती ती वरती आलेली आहे. आता इथे व्हेकल रजिस्ट्रेशन डेट पहा, 2/11/2011. तर वाहन श्रेणीमध्ये तुम्हाला मोटरसायकल आहे का स्कूटी आहे ते निवडायचं आहे. त्यानंतर ओनर नेम म्हणजे मालकाचे नाव तुम्हाला इथे टाकायचे आहे. त्यानंतर मेल ID आहे, मेल ID तुम्ही टाकू शकता किंवा सोडू शकता. त्यानंतर मोबाईल नंबर ऑलरेडी इथे आलेला आहे. आता समोर ॲड्रेस टाकायचा आहे. जे ॲड्रेस आपल्या आधार कार्डवर आहे तेच तुम्हाला इथे टाकायचं आहे. ॲड्रेस टाकल्यानंतर थोडा वरती स्क्रोल करा, नंतर नेक्स्ट या बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP आलेले आहे मित्रांनो, ते OTP तुम्हाला इथे टाकायचं आहे. त्यानंतर व्हेरीफाय करा. आता इथे तुम्हाला अपॉइंटमेंट निवडायचं आहे. त्यानंतर आहे होम फिटनेस म्हणजे हे फक्त काही पिनकोड जागीच अवेलेबल आहे. जर तुम्ही होम फिटनेस कराल तर एक्स्ट्रा चार्जेस लागतील. तर आपल्याला अपॉइंटमेंट निवडायचं आहे. आता आपल्याला इथे आपल्या जवळचा सेंटर निवडायचा आहे. ऑलवर टच करून आता इथे तुम्ही जे काय आहे ते लोकेशन निवडायचं आहे. त्यानंतर इथे पिनकोड टाकायचा आहे. टाकल्यानंतर गो यावर क्लिक करा. नंतर इथे बघा जवळचा जे लोकेशन आहे ते इथे आलेलं आहे. त्यानंतर कन्फर्म डीलरवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर हे तुम्हाला भेटीची तारीख आणि वेळ निवडायची आहे. जे डेट तुम्हाला दाखवत आहे ते डेट निवडायचे आहे. त्यानंतर इथे तुम्हाला टाईम निवडायचा आहे. जे अवेलेबल टाईम असेल ते निवडायचं आहे. टाईम निवडल्यानंतर कन्फर्म अँड प्रोसेस यावरती क्लिक करा. स्क्रोल करा. आता कन्फर्म अँड प्रोसीड यावरती क्लिक करा. आता इथे समोर आपल्याला पेमेंट करायचं आहे. आता आपल्याला इथे 531 रुपयाचे पेमेंट करायचे आहे. पेमेंट करण्यासाठी टर्न अँड कंडिशनवर क्लिक करा. त्यानंतर पे ऑनलाईन याच्यावर क्लिक करा. आता पेमेंट करण्यासाठी तुमच्याकडे कार्ड असेल किंवा UPI, इथे स्कॅनर आहे, स्कॅनरने सुद्धा आपण पेमेंट करायचं आहे. QR
इथे QR आलेला आहे, QR पेमेंट करू शकता. ₹531 आपल्याला पेमेंट करायचं आहे. पेमेंट होत आहे. पेमेंट सक्सेसफुली झालेलं आहे. आता ते आपल्याला प्रिंट घ्यायचे आहे. प्रिंट घेण्यासाठी प्रिंटवर क्लिक करा. त्यानंतर आपली प्रिंट येऊन जाईल. प्रिंट आल्यानंतर मित्रांनो, जी आपली भेटीची तारीख आहे त्या दिवशी जाता वेळेस आपल्याला ही प्रिंट घेऊन जायची आहे सोबत. अशा प्रकारे प्रिंट काढून घ्या मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अशाच पुढच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.